ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घाटात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारवाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा. ही अमेझिंग कविता आहे कुसुमाग्रजांची. आणि वेलकम बॅक टू 21 डेज 21 ऑथर्स. आणि आजचे आपले ऑथर आहेत वि वा शिरवाडकर, म्हणजेच आपले कुसुमाग्रज. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की कुसुमाग्रजांचं नाव एका ताऱ्याला दिलं गेलं आहे, एवढं त्यांचं मोठेपण आहे. म्हणजे आपण विचार करू शकता की खूप कमी लोकांच्या आयुष्यात म्हणा किंवा ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणा, असे काही घटना आहेत ज्या हिस्ट्री एकदम इतिहास रचून गेलेले आहेत. त्याच्यामधलं हे एक नाव आहे वि वा शिरवाडकर. तर शिरवाडकर असे भेटले कणा म्हणून. मला आठवतं मी म्हणजे माझं जे शिकवणं सुरू झालं ते ॲक्च्युली 10वीला टीचर्स डेला, शिक्षक दिन. आमच्या वेळेस ती पद्धत होती, कदाचित आता पण काही शाळांमध्ये ती पद्धत असेलच, की 10वीच्या वर्षी 10वीच्या मुलांना प्रिन्सिपल बनवलं जायचं, शिक्षक बनवलं जायचं आणि त्यांना एखादा क्लास घ्यायला लावायचे. तर मी मराठी हा सब्जेक्ट घेतलेला आणि त्याच्यामध्ये मी ही कविता शिकवलेली. मला अजूनही आठवतं, इट्स लाईक अ गूज बम्प काइंड ऑफ अ थिंग. एकदम अंगावर काटा आला की मी शिकवत होतो आणि सगळे लोक ते पाहतायत वगैरे. आणि त्यामुळे ही कविता, हा कवी एवढे मनाच्या जवळ आहेत माझ्या की त्यानंतर मग मी आदर्शासारखं त्यांची अनेक पुस्तकं मिळून वाचवली. त्याच्यातलंच एक पुस्तक आहे विशाखा. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळालं आहे. अनेकांना नटसम्राट मूवी माहीत असेल, नाना पाटेकर त्यांनी ती एकदम जिवंत भूमिका केली त्याच्यामध्ये खूपच. तर त्याचे जे लेखक आहेत, ॲक्च्युली ते नाटक होतं आधी आणि त्याची नंतर मग ही मूवी झाली आहे. तर त्याचे जे लेखक आहेत ते वि वा शिरवाडकर आहेत. तर अनेक गोष्टी, म्हणजे तुम्ही जर असं झालं की बाबा कुठली तरी एखादी लयदार कविता ज्याला आपण म्हणतो, सुरामध्ये असलेली कविता ऐकली आहे आणि मग तुम्हाला असं वाटलं की अरे बाबा कोणी लिहिली, तर मोस्टली ते कुसुमाग्रज असू शकतात. त्यांच्या अनेक वृत्तबद्ध कविता फेमस आहेत, त्यांच्या मुक्तछंदी कविता फेमस आहेत. तर खूप मोठी व्यक्ती, खूप मोठा माणूस. तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी त्यांची ही सगळी पुस्तकं वाचायला हवीत, कविता संग्रह वाचायला हवेत. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक, मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं. तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.